धन्यवाद. आम्हाला फक्त तुम्ही एवढं सांगा, तुमच्या शाखा किती आहेत? शाखा आता पुण्यात 5, 5. हां. संभाजीनगरला 5, संभाजीनगरला 5, नाशिकला 2, नाशिकला 2, कोल्हापूरला 3, 3. नांदेडला 1, पंढरपूरला 1. म्हणजे 25 शाखा चालू आहेत आपल्याला. अजून बाकी शाखेचे चालू आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्र निम्म्याच्या वर तुम्ही काबीज केले. नाही अजून पूर्ण करायचं, अजून पूर्ण करायचं आहे काय? सगळीकडे फिरवायचं. पण तुमची बाकी हे सगळं तुमचं चालू आहे. आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांची ही एक वाईट सवय आहे की जेव्हा कुठला मराठी माणूस वर जाते त्याचं पाय खेचतात. त्याला पाठबळ आपण द्यायचं, आपण चालायचं. कोणी किती बोंबललं तरी त्याच्याकडे ध्यान द्यायचं ना. आपलं काम आहे त्याच्यावर ध्यान करायचं. त्याला बदनामी करायची, करू बापडीची. आपल्यापाशी जे असतं तीच काम करायचं. तुमची बदनामी त्यांची भरपूर केली. त्या बदनामीचं फळ त्यांना आज भेटते की इथं बघा गर्दी, एवढी गर्दी आहे ना. आता पाऊस पडलाय तरी लोक आता गेलेत. आता कारण आता कसं पावसामुळे लोक येऊन गेले. पण ही गर्दी पहिली गर्दी नाही, ही कंटिन्यू गर्दी यांची अशीच राहते. आता बाकीच्या लोकांचं कसं असते की शनिवारी किंवा रविवारी गर्दी असते. इथं शनिवारी रविवारी गर्दी नाही, तर प्रत्येक वेळेस गर्दी असते. आणि महत्त्वाचं काय सांगा तुम्हाला सांगतो मी, लोक काय माहिती आहे का की इथं फक्त लोक एकदा जेवून जातात. एकदा नाही, आता ही माझी स्वतःची 4थी वेळ आहे. आता जर इथं क्वांटिटी किंवा क्वालिटी चांगली नसली असती तर इथं कुठलाच माणूस 4 आला नसता. विचार काढले इथलं ही बघा ऑर्डर द्यायला त्यांनी. इथं बघ दिसतं काय. आणि ती कुठली 521ची थाळी मी ऐकली, ती कुठली? मुर्गा थाळी. मुर्गा थाळी 500 ओरिजिनल गावरान मुर्गा थाळी येते आपली. 521ला का? 2 आगासाठी अनलिमिटेड. ज्वारी बाजरी त्यात बी तंदूर अनलिमिटेड. अखंड कोंबडी येते त्यात, चुलीवरची ओरिजिनल शिजवलेली, होय ओरिजिनल गावरान असते. होय. मग आता तुमचा पुढचा प्लॅन काय? आता पुढं डिसा अजून कानायचं, वेज चालू करायचं. लय गिरायकाची वेजची मागणी आहे. असं आहे का? व्हेजची वेज थाळी अशी नंबर 1 काढायची की गिरायक खुश होऊन गेलं पाहिजे. नॉनव्हेज खाणार व्हेज खाणार. होय का? म्हणजे व्हेज. हां. आता बघा तुम्ही, हे फक्त जे आता आपण बघतो ते नॉनव्हेजसाठी होतं. आता व्हेज जे खातात ना त्यांच्यासाठी पण त्यांनी खास थाळी काढली लागली. आणि ती थाळी कितीला ठेवणार तुम्ही? 100 रुपयात. आपलं सगळ्यात रेट कमी असते पण क्वालिटी जास्त असते. कारण की बरोबर आहे. पैसे कमवायचे, आपल्याला नाव इज्जत कमवायची. नाही बरोबर आहे. पैसे सगळेच कमवायचे. पण नव कसं बकऱ्याचं मटण कसं माहिती आहे ना, 800 रुपये किलो आहे. पण तरी तुम्ही 250मध्ये कसं काय तुम्हाला जमते? तरी आपली पगार निघाली पाहिजे. होय. म्हणजे ह्यांचं म्हणणं की लोकांनी खावावं पण महत्त्वाचं. हवाई कमी झाले नाहीत पाहिजे. हां, हवाई कमी झाले नाहीत पाहिजे. खवय कमी ना कमी झाले पाहिजे. आपण सकाळीच 50 बकरी आणली होती. 8 दिवसाला 50-70 चालूच आहे. बघा बघितलं का? 50 बकरी आणले होते. ही त्यांचं इथलं किचन आहे. इनोवा चाललं तिकडे गाडी. आता तरी पाऊस चालू झाला आहे. पावसामुळे जरा इकडे बघितलं ते. आणि सगळ्या कारगाड्या आहेत, त्या सगळे 4 व्हीलर आहेत. आता बाकीचे जे तुम्हाला हायवेला आपण म्हणतो ना, आपण काय म्हणतो की बाबा ही हायवेला हॉटेल म्हणून चालते. आता हायवेला इथं किती दुकानात सांगतो तुम्हाला मी. आपले डाबे 25 ते 30 असतील. तिथं कुठल्याही डाब्यावर एवढी गर्दी नाही. जर म्हणते ना की लोक बाबा ती हायवेला आहे म्हणून चालते, हायवेला असल्यावर एवढी गर्दी असू शकत नाही ना. सवय म्हणून आहे. आता हे फोटो काढायलेत, फोटो काढायले फॅमिलीवर फोटो काढायला. फॅमिलीवर फोटो काढ. माणसं कमवली बरं का. ह्या माणसानं माणसं कमवली. बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. तर आता आम्ही आलो हॉटेल बागेश्रीला. इथं तुम्हाला ते उलटं दिसेल कारण ते फ्रंट कॅमेरा आहे ना. मी हॉटेल बागेश्रीला याचं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का, की मी जेव्हा ती हॉटेल बागेश्रीची आपले इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघत होतो ना, त्याच्यामध्ये ते कॉमेंट वाचत होतो. त्या सगळ्या कॉमेंटमध्ये एकच होतं की ह्याने बॉडीगार्डचे पैसे बुडवले म्हणून. काहीतरी ते 36,000 रुपये काहीतरी बुडवले. आता मग माझं म्हणणं होतं की जाऊन त्यांना तर आज विचारावंच. आता बघतो पहिल्यांदा त्याने इथं आज आहेत का नाही. ती त्यांची गाडी तरी दिसते बाई हॉटेल बागेश्री MH13 ES 8700. मालक आहेत का नाही त्यांना बघतो.
त्यांना विचारतो मी. आणि असलं विचारणं खरं तर चुकीचं आहे, कारण काय माणसं भडकतात ना, भडकू शकतात ती, कारण असल्या गोष्टी विचारणं जरा वेगळं वाटतंय. कारण मीडियामध्ये ती सगळीकडे पसरले. त्या बॉडीगार्डने पण व्हिडिओ काढला होता आणि त्यांना सांगितलं होतं त्यांनी की 36,000 रुपये आमचं बुडवलं म्हणून. मग त्यांना जाऊन विचारतो मी खरं काय खोटं काय आहे. जेवण तर काय मी करणारच आहे. आता जेवायसाठी तर आलो आम्ही. बिना जेवता थोडी आम्ही तिथं थांबू देणार आहे. ती हाकून नव्हती आम्हाला तिने. आज जबरदस्त गर्दी आहे. ही मंगळवारची गर्दी आहे. रविवारी याच्यापेक्षा डबल असते. बहुतेक पाऊस पडेल आज. वातावरण पावसाचं लय बेकार झाले. मालक चालले आता. मालकाने आता त्यांचा इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढलाय. माणसं सगळे फोटो काढायसाठी लागलेत. फोटोसाठी काय काढा काढा. लोकांची क्रेज बघा किती आहे. आता आम्ही जाऊन टोकन घेत आहोत. आम्ही पण जेवण करतो. आमचे झाले 2 टोकन घेतले आम्ही. आता बसतो होता आम्ही. जागा बघून चांगली. कुठे बसायचं? तिथे बसतं का? आता जाऊन आम्ही तिथे बसतो. मी मालकासंग आम्ही नंतर थोड्या वेळाने बोलतो. आता आम्ही थोड्या वेळ झाले बोललो होतो अगोदर. ते कशाबद्दल बोललो माहिती आहे का? तुम्हाला म्हणलं का मी बाउन्सरचा विषय. बाउन्सरचा विषय आहे ना, तो लय मोठा विषय वेगळा आहे. काय झालं माहिती आहे विषय? ते जे बाउन्सर आहेत का नाही, त्यांचं ॲग्रीमेंट होतं 11 महिन्यांचं. आणि त्या बाउन्सरने ह्या गोष्टी लपवून ठेवल्या. या 11 महिन्याचं ॲग्रीमेंट असते. त्या ॲग्रीमेंटमध्ये काय होतं माहिती आहे का, की जेव्हा तुम्ही 11 महिने कंप्लीट करता ना, तेव्हा तुमचं पेमेंट तुम्ही बोलू शकता. पण ह्याने काय केलं, 11 महिने व्हायच्या अगोदरच काम सोडलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही. कारण हा माणूस पूर्ण हा कायदेशीररित्या चालणारा माणूस आहे. हॉटेल बागेश्वर जे मालक आहेत ना, ते पूर्ण कायदेशीररित्या त्यांनी त्यांचं हे पण दाखवलं मला. तो जो हे असतं ना, ते कागद केसचा किंवा कुठला असं होती, त्यांनी ती मला दाखवलं होतं. स्टॅम्प होता कुठलं, काय होतं ते कुठलं, काय त्याला स्टॅम्प होता काय कुठलं तर ती स्टॅम्प होता किंवा काय तर ती लिहिलेलं होतं पूर्ण माहिती. की ॲग्रीमेंट होतं ती. त्यांनी ते ॲग्रीमेंट दाखवलं मला की बाबा बघ हे ॲग्रीमेंटचा करार होत आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ना तो बाउन्सर तो फ्रॉड आहे. मग आता मी काय म्हणलं माहिती आहे का, ह्या गोष्टी मी तुम्हाला आता मी दाखवल्या सगळ्या ॲग्रीमेंटच्या. मग ह्या गोष्टी मी म्हणलं मालक तुम्ही का सांगत नाही, म्हणजे हॉटेल बागेश्वरचे मालक आहेत त्यांना म्हणलं की तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही स्वतःहून का सांगत नाही. कारण लोक तुमच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये येऊन ते कमेंटमध्ये सगळं तेच चालू आहे म्हणलं की तुम्ही पैसे बुडवले बाउन्सरचे. मग तुम्ही ह्या गोष्टी व्हिडिओ बनवून तुम्ही का टाकत नाही. तर ते काय म्हणलं माहिती आहे का, की बाबा मी ह्या गोष्टींना वाव देऊ शकत नाही. कारण ह्या गोष्टीमुळे काय ते पुढचे माणसं फेमस होतील ना ह्या गोष्टीमुळं. जे खरं गोष्ट आहे ते मला माहिती आहे, किंवा जे कागदपत्री व्यवहार झाला आहे तो मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींना जास्त वाव देत नाही, की बाबा जेणेकरून ती पुढची माणसं ह्या गोष्टीला धरून फेमस होतील ना. नाव बदनामी करणे ती तो वेगळा भाग आहे म्हणले. पण माझ्याकडे ज्या कायदेशीररित्या गोष्टी आहेत ना ते माझ्याकडे आहेत, म्हणून मी घाबरत नाही म्हणले. मी म्हणलं तुम्ही ह्या गोष्टी मान्य म्हणले, ह्या गोष्टी तुम्हाला आणि मला माहिती आहे म्हणलं ॲग्रीमेंटचं. आता हा ॲग्रीमेंट कुणी बघितला आहे? मी, तुम्ही किंवा तुमचे जे जवळचे असेल त्यांनी बघितलं. हे जे लोक कमेंट करतात त्यांनी हा ॲग्रीमेंट बघितला का? नाही बघितलं. म्हणून म्हणलं तुम्ही करा म्हणलं, टाका म्हणलं व्हिडिओ. तर ते म्हणले नाही म्हणले, राहू दे म्हणलं, आपल्याला त्या गोष्टीला ती बघायचं नाही म्हणले. चालते म्हणलं, तुमची इच्छा म्हणलं, तुम्हाला जर ती टाकायचं नसेल तर राहू दे म्हणलं. आमचा आलो बाबा, प्लेट आमची आली. ह्यावेळेस भात
मागच्या वेळेस भात पिवळा होता ना, पिवळा होता आता हे पिवळा होता. सफेद आहे. आता यावेळेस सफेद आला पीस आहेत. रस्ता रस्ता पिवळा रस्ता. आता हे काढला लागलाय, स्नॅप काढला लागलाय मित्र माझा. बाजरीची अरे तंदूर नाही का मागच्या वेळेस आपल्याला तंदूर पाहिजे होती रे. आम्ही का नाही प्रत्येक वेळेस जेव्हा पण आलो ना की आम्हाला ही बाजरीची भाकरीच खाल्ली. आम्हाला कसं तंदूर पाहिजे, तंदूर सांगितले का. आता हा बाई म्हणतोय, त्यानं सांगितले म्हणते तंदूर. तंदूर खातो आम्ही दोघं. आता बघू इंद्रायणी राईस. हां इंद्रायणी. आता ही आमची चौथी वेळ आहे, चौथी वेळ आहे ते जेवायची. आता टेस्ट तुम्हाला सांगतो कशी आहे इथली. हे तू एकदा टेस्ट करून सांगी, तू हे सांगी, तू एकदा टेस्ट करून. ते बघायला मालकाकडे, ती मालक आपलं हा डाळ खायला लागलाय. बघा आपले मस्त डाळ खायला लागलेत. बरं सांग, टेस्ट सांग, टेस्ट खाऊन. मागच्यापेक्षा भारी आहे का नॉर्मल आहे? जसे मागच्या टायमाला होते ना तसे जे आपण टायमाला सेम तशी. सेम तसे काही फरक नाही ना काय नाही. आता मी पण बघून खा सांगतो. टेस्ट कधी बदलत ना बरं का. तिखट पणले आहे. आता तिखट आहे म्हणून काय करतो आम्ही, लिंबू पिळतो. कारण मागच्या वेळेस मी काय व्हिडिओ केला माहिती आहे का, तिखट लागले म्हणलं मीठ टाकावं. पण कमेंटमध्ये मला लोक म्हणली तिखट लागल्यावर लिंबू पिळायचं म्हणली, किंवा हे टाका म्हणली रस्ता. हां हे पण टाकतो मी. ह्याच्यावर आम्ही काय करू माहिती आहे का, हा रस्ता आम्ही डायरेक्ट पित होतो. नंतर मला कळलं की हा रस्ता ह्यात होतच असते म्हणून. आता खातो आम्ही. जे लोक म्हणत होते ना की हॉटेल बंद पडले, बंद पडलं नाही. इथली गर्दी बघा, ही दुपारची गर्दी आहे. आणि तुम्ही जर रविवारी आलं ना, रविवारी तर ह्याच्यापेक्षा भयानक गर्दी असते, डबल गर्दी असते. लोक ह्याच्यामध्ये असतात, वेटिंगला असतात. तुम्ही कधी कुणाचं ऐकून हे करू नका की बाबा ह्याचं हॉटेल बंद पडले. हॉटेल बंद पडलं नाही, उलटं हॉटेल भरपूर चालू आहे. यांच्या आता 6 शाखा निघलीत. 6वी शाखा आता काल यांनी सोमवारी अहिलनगरला त्यांनी शाखा काढली त्यांची काल. आणि शाखा काढली म्हणून ही मेन शाखा बंद पडली असं कधीच होणार नाही. तुम्हाला किती वेळा दाखवू गर्दी. हो का, आता नवीन गाडी आली 4 व्हीलर, एकदम भारी. टेस्ट बदलली नाही त्यांनी. लोक काय करते माहिती आहे का, टेस्ट बदलतात. आता पार्लेची बघा ना, पार्लेची टेस्ट बदलली. आता इतकं वर्ष त्यांनी असून पण, क्वालिटी असून त्यांनी टेस्ट बदलली. पण हॉटेल बागेश्वरीची टेस्ट बदलली नाही, सेम आहे तशी आहे. मागच्या वेळेस जे आम्ही खाल्लं ना सेम तशी आहे. बाजरीची भाकरी आम्हाला फक्त तंदुरी पाहिजे. त्यांना आम्ही तंदुरी विचारतो आले का नाही. मी भात खातो कारण आपल्याला सवय काय, रेशनचा भात काही सवय. आता पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा इंद्रायणी राईस खायला लागलो. इंद्रायणी राईसपेक्षा ना आपला रेशनचा भात चांगला आहे. हाही चांगला आहे असं काय नाही, याचं काय ह्याला वाईट म्हणत नाही आपण. पण आपला जी भात खातो ना आपण रेशनचा, ती चांगलं लागतं. मागच्या वेळेस आम्हाला तंदूर भेटलं नव्हतं. आम्ही फक्त मागच्या वेळेस का नाही बाजरी खाल्ली होती. आता जरा तंदूर खाताना जरा थोडी मजा येते. तंदूर पण आहे, थोडी टेस्ट बी लागते तंदूर बरोबर. म्हणून आता तंदूर घ्यायला घेतले आम्ही खास. ह्याला म्हणतात अनलिमिटेड, किती पण खावा. आता का आम्ही पहिल्यांदा घेतलं होतं, आमचं संपलं. आता हे दुसरं घेतलं आहे. नुसतं अनलिमिटेड म्हणून फायदा नाही, अनलिमिटेड दिलं पाहिजे. इथं कसं अनलिमिटेड आम्हाला भेटलं आहे,
फक्त काय जेव्हा तुम्हाला पाहिजे का नाही फक्त हाक मारा त्यांना एक की दादा आम्हाला एक रस्ता पाहिजे लगेच त्यांनी डायरेक्ट ऑनलाईन देतात लगेच. हे असं आहे गर्दी बघा सगळे बरं का. मागच्या वेळेस मी तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का मागच्या वेळेस की इथली सर्व्हिस चांगली नाही म्हणलं होतं पण ह्यावेळेस तसं नाही. ह्यावेळेस त्यांनी चांगलं केलं सर्व्हिस. लगेच आम्ही त्यांना दादा म्हणलं का नाही दादा लगेच हात वर केला आणलं लगेच एका मिनटात त्यांनी रस्सा घेऊन आले. तुला आता काय अजून काय पाहिजे काय तू मग म्हणलं होतं की लिंबू पाहिजे चल हां मग लिंबू मारा दादा दादा बघा लिंबू सांगितलं आता लिंबू घेऊन येते तो हां लिंबू आता लिंबू घेऊन लगेच येतात. ह्याने पूर्ण जे आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये सांगतो ना आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे सर्व्हिस. कारण आपण बाकीच्या गोष्टीमध्ये आपण त्यांना कधी इम्प्रूव्हमेंट करायला सांगितलं नाही कारण त्यांचं क्वालिटी आणि क्वांटिटी पहिल्यापासून चांगलीच आहे. तुम्ही बघा ही क्वांटिटी क्वालिटी ही पहिल्यापासून चांगली आहे बघा ही हे चांगलंच आहे. आपण त्याला फक्त सर्व्हिसबद्दल बोललो होतो आणि या सर्व्हिसमुळं त्यांचे जे पण सर्व्हिस करणार आहेत ना कामगार ते उत्तमरित्या काम करायला सध्या तरी. तंदुरी पण एकदम कुरमुरीत तंदुरी आहे कुरमुरीत. इतकी मऊ आहे ना तंदुरी दिसते अशी बघा कापतार पण एकदम मोकळं निघतं मोकळं असं नाही कडक. कडक कशी असते माहिती आहे ना एकदम मऊ मक्खन आहे मक्खन. खरं मटण खाण्याची मजा काय माहिती आहे का हे असं चुरून खाण्यात मजा आहे. तुम्ही आपण याचे घास असं खातो का नाही हां त्यात मजा नाही चुरून खायचं. इथे एवढं मोठं अनलिमिटेड कशाला दिलं त्याने ती काय इडे येते का अनलिमिटेड द्यायला घ्या रस्ता अनलिमिटेड बघा इथं सातवी तंदुरी. आता नुसतं खाऊन डायरेक्ट घरी जाऊन झोपण्याचं आहे. नाही आपण आता झोपायच्या अगोदर ना मी मालकासंग थोडं जरा 2 गोष्टी बोलतो महत्त्वाच्या आणि ते तुम्हाला दाखवतो मी जर जमलं तर ते तुम्हाला दाखवतो. कारण मालकांना का नाही जास्त असं व्हिडिओमध्ये येऊन बोलणं त्यांना आवडत नाही. तरी बघू त्यांना जर वाटलं बोलू तर त्यांना बोलला होतं. कारण मला कसं माहिती आहे का कारण मी त्यांना म्हणलं की मी व्हिडिओ टाकतो म्हणलं ते मी असं म्हणल्या अगोदरच मला म्हणले मी तुमचं व्हिडिओ बघितला तर म्हणला मी तुझं व्हिडिओ अगोदर बघितल्यात बरं आहे म्हणलं. मग आता बघू आता जेवण झालं ना मी त्यांना बोलतो थोडं जर बोललं तर थोडं बाईट भेटत आपलं बरंच आहे. तोपर्यंत आता मी चुरून खातोय. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बकऱ्याचं असं ढवारा जेवण बघून. असंच चुरून खायचं. मटण कधी चुरूनच खायचं. चपातीने भाजी खाल्ली तर खायचं नाही. हे मटण आहे चुरून खाण्यात मजा आहे. तोंड बाका झाले गामे घुम झाले गामे घुम शिंबुड्या लागला आहे गामे घुम झाले सगळं. कारण मटण हे असं पाहिजे घाम सुटला पाहिजे तिखट नाकानं शिंबडायला पाहिजे त्याला म्हणतात मग खरं मटण. आता पाऊस पण पडायला लागलाय बहुतेक पाऊस पडेल आता. आता आम्ही जेवायला आहो पण आता पाऊसच चालू झाला आहे बघा. माझा रपा पाऊस चालू झाला आहे कुठलाही जायला उन्हाळ्यात पाऊस चालू झाला आहे. आता माणसं इथं आता उठून चालली आतमध्ये सगळे आतमध्ये चालले सगळे आतमध्ये चालले ती. फक्त आम्ही दोघं इथं बसलो कारण आम्हाला इथं येत नाही पाऊस.
मस्त जेवण. चल धन्यवाद. चला आता आपलं केलं बोल ना पण आम्ही येऊ का चला. आता पहिल्यांदा मी ह्यांच्याबरोबर बोललेलो आहे. मागच्या वेळेस कसं फक्त असं बाहेरून बोललो होतो. आज स्वतः त्यांच्या जवळ जाऊन ह्या गोष्टी बोललो, क्लिअर केल्या सगळ्या गोष्टी की तुमच्या बद्दल लोक काय बोलतात, जे इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर त्यांची जी बदनामी झाली ना त्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी मी पान घेऊ. आता कसं बकर खाल्ले, आता जरा पान बिन खावं, पान मसाला खाता होता इथं. पण इथं चाचा कुठे गेलं काय माहिती, तिकडे जाऊ. चल बागेश्री पान त्यांनी स्वतःचं बहुतेक काढलं होतं, बागेश्री पान मटेरियल तिथे जाऊन खाता होता पान. हायला आता माघारी यायला लागले. कस्टमर तिकडे चाललं म्हणाले ती दोन्ही तीच आहे, ती पण तीच आहे. हॉटेल बागेश्री आहे, इथं पण आहे. आता म्हणजे आता हे खाता आणि आपला इथं व्हिडिओ संपवू. काढा. बाय बाय.